तर कोकण हा खरं तर ठाकरेंचा, शिवसेनेचा, अखंड शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। शिवसेनेचे सर्वाधिक आमदार याच कोकणातनं निवडून यायचे। पण बाळासाहेबांच्या याच बालेकिल्ल्याला आता सुरुंग लागल्याचं चित्र दिसतंय। सध्या कोकणातली ठाकरेंच्या पक्षाची स्थिती काय ते आपण जाणून घेऊया। ठाकरेंच्या पक्षातली एकंदरीत 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक पाहिली तर चित्र काहीसं असं होतं। भाजपचा 1 आमदार होता, शिवसेनेचे 6 आमदार होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा 1 आमदार होता। पण जसं 2024 आलं तसं हे चित्र संपूर्णपणे पालटलं, कारण 2022 साली शिवसेनेमध्ये मोठी उभी फूट पडली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र असं काहीसं बदललं। शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंचे 5 आमदार, भाजपचा 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 असं चित्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। पक्षातल्या मोठ्या बंडानंतर ठाकरेंनी कोकणात लक्ष दिलं नाही असा आरोप केला गेला आणि त्यामुळे अनेक शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली। स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरेंनी संवादच साधला नाही, हा दुसरा आरोप त्यांच्यावर झाला। केवळ वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांसोबत ठाकरेंनी चर्चा केली, पण ग्राउंड लेवलला काय होतंय याचा अंदाज कदाचित ठाकरेंना आला नाही किंवा तो येऊ दिला गेला नाही, असा सुद्धा एक आरोप केला जातो। कोकणी माणूस प्रचंड भावनिक असतो, पण याच कोकणी माणसाला भावनिक साथ घालण्यामध्ये ठाकरेंना अपयश आल्याची चर्चा सुद्धा जोरात रंगली। त्यामुळे कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या संपण्याच्या मार्गावर आहे का, आणि हे आम्ही का म्हणतोय, कारण हे काहीसं चित्र। भाजपचे किती आमदार आहेत? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून भाजपचे एकूण 4 आमदार आहेत। त्यापाठोपाठ शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची ताकद किती आहे ते सुद्धा आपण पाहूया। एकनाथ शिंदेंची सर्वाधिक ताकद पाहायला मिळते, कारण अलिबाग, दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळ, राजापूर, महाड आणि कर्जत असे एकूण 8 आमदार या 3 जिल्ह्यांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पाहायला मिळतात। तर उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण पाहूया। एकीकडे हे तगडं बळ, आमदारांचं तगडं बळ एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडे या क्षणी मात्र केवळ एकच आमदार आहेत आणि ते आमदार म्हणजे अर्थातच गुहागरचे आमदार। त्यामुळे या एका आमदारासह आणि वैभव नाईक यांच्या जोरावरती सध्या कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांचा किल्ला लढवते। उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे। त्यांना लक्षातच येत नाही की आजूबाजूला चाललंय काय। त्यांना जो किल्ला ढासळताना वाटतोय ना, तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता। तो वेगवेगळ्या उद्देशाने बांधला गेला होता। आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले, त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही। या विटा काय राहिल्या असतील ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे, जे काही इमोशनल होतात काही गोष्टी, फक्त त्यामुळे, नाहीतर उद्धव ठाकरेंची स्वतःची कुवत नाही पक्ष सांभाळण्याची।